कुठल्याही प्रकारची भाजणी न करता अगदी झटपट अशी मस्त खमंग आणि कुरकुरीत चकली आज आपण बनवूया. तर इथं पाव किलोच्या प्रमाणात मी डाळ घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं. तर लहान मुलांची कशी मध्ये मध्ये लुडबुड असते फराळाचं बनवताना, आमचा एरियांश असेच मध्ये मध्ये लुडबुड करतोय. आता इथं मी 1 किलोच्या प्रमाणात तांदळाचं पीठ घेतले आणि त्याला चाळून घेते. नंतर याच्यामध्ये मी जे डाळ आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतले त्याचं पीठ देखील मी याच्यामध्ये टाकून घेतले आणि ते पीठ पण मी चाळून घेतले. 2 टेबलस्पून धना आणि जिऱ्याची पावडर टाकली, तसंच हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकले, ओवा आणि तीळ, तसंच 1 पळी तेल देखील टाकले. आणि ह्या तेलाचं मोहन आपल्याला अगदी कमी घालायचे, कारण की तेलाचं मोहन जर आपण जास्त घातलं तर चकली तेलामध्ये विरघळते तळताना. चवीनुसार मीठ टाकले आणि सगळं मी मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं गरम पाणी. गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचे. तर इथे मी लागेल तसं पाणी टाकते आणि चम्मचने पीठ मिक्स करून घेते. एक 10 मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवलेलं मी. पिठाला वाफ बघा खूप मस्त लागली, अजूनही हाताला चटका लागतो 10 मिनिटांनी सुद्धा, म्हणजे पीठ आपलं छान झालेलं आहे. आता इथं मी सगळं पीठ व्यवस्थित असं मळून घेते. तर थोडंसं दाब देऊन पीठ मळलं ना मस्त नरम मुलायम होतं बघा या पद्धतीने. आणि असं नरम मुलायम पीठ झालं ना तर चकली सोऱ्यातून टाकताना ना अजिबात तुटत वगैरे नाही, एक तार चकलीची मस्त पडते. सोऱ्यामध्ये पीठ भरायचे आणि मस्त चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आपल्याला आवडतात त्या साईजनुसार आपण इथे चकल्या पाडायच्या. सगळ्यात मोठा चकली बनवताना कोणता पार्ट असेल तो पीठ मळण्याचा. पीठ जर व्यवस्थित तयार झालं ना तर आपली चकली तेलात टाकल्यावर विरघळत नाही किंवा तुटत नाही. करताना देखील ती व्यवस्थित तयार होते आणि शेवटपर्यंत म्हणजे संपेपर्यंत ती अगदी कडक मस्त कुरकुरीत राहते, खुसखुशीत राहते. तेल गरम झाल्यानंतर या चकल्या मी तेलात टाकून फ्राय केल्यात. वरच्या बाजूने तेलाचे बुडबुडे जरा शांत झाले की चकली पलटवून खालच्या बाजूने फ्राय करायची आणि एकदमच तेल शांत झालं की चकली बाहेर काढायची, म्हणजे व्यवस्थित चकली आपली फ्राय झाली असं समजायचं. तर इथे मी सगळ्या चकल्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला चकली किती सुंदर दिसते. दिसतेच नाही, खायला पण मस्त खुसखुशीत लागते. ही अगदी इन्स्टंट चकली आहे, कसलंही तामझाम्याला भाजणं वगैरे काही करावं लागत नाही. तरीही मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशी चकली तयार होते ही. तर आवाज चकली तोडल्यानंतर तुम्हाला आलाच असेल. आतून पोकळ देखील ती तितकीच झालेली आहे.